आता मला एक प्रश्न पडला आहे, त्याचं उत्तर ना तुम्ही शेवटमध्ये द्या. तर शेवटमध्येच मी तुम्हाला तो प्रश्न सांगते मी काय आहे तो. तर काय झालं, मुद्द्याचं बोलते. तर ही जी साय आहे 15 दिवसाची, त्याचं मी आज लोणी काढलं आणि त्याच्यासोबतच हे ताक पण निघालं. तर लग्नाच्या आधी काय झालं होतं मला अजूनही आठवते की मी हॉस्टेलवर होती आणि मग आईकडे आली, म्हणजे समजा आईकडे जेव्हाही यायची तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बघण्याचा मला प्रसंगच आला नाही. दूध कसं लावते, दही कसं लावते, तूप कसं बनवतात वगैरे. कारण आईच्या घरी कसं व्हायचं, दूध तेवढं असायचं नाही आणि असले तरी त्याच्यात पाणी राहत होतं मिक्स, म्हणून मग आईने कधी घरी तूप बनवलं नाही आणि डायरेक्ट लोणी विकत घ्यायची आणि त्याचं तूप कडवायची. आणि तसंच सेम दह्याचं होतं की दहीवाला आमच्याकडे रेग्युलर यायचं म्हणून आम्ही ते विकतच घ्यायचं, म्हणून लावण्याचा कधी प्रश्नच आला नाही. नंतर मग लग्न झाल्यानंतर मग घरात आता सासूबाई नाही, बहुतेक घरात काय होते की सासूबाई मॅनेज करून घेतात, सगळं सांगतात, नवीन आहे मग ते समजत जातं आपल्याला. पण माझ्यासोबत असं काही नव्हतं, ते आणि मी दोघंच जण समजा. तर भाड्याने राहत होते मी लग्न झालेल्या, कारण हे कन्स्ट्रक्शन चालू होतं. आणि मग दूध लावलं, साय निघायची, मी फोन करून विचारायचे, पण फोन केल्यावरही पेटीएमवर 200 रुपये प्राप्त झाले. कळलं नाही की मी फोन करून विचारलं तरी समजत नव्हतं. करण्याचा प्रयत्न केला मी बऱ्याचदा, पण ते जमतच नव्हतं. मग शेवटी घर मला काकूला म्हटलं असं असं होते माझ्याकडून. त्या काय म्हटल्या, तू साय जमा करत जा आणि मला तू सांगत जा तूप काढायचे वेळेस. म्हटलं बरं. मग त्या करून देत होत्या मला. मग असं करत करत मी शिकले. भाकरी पण त्यांच्या मुलीने मला शिकवल्या. खूप म्हणजे हेल्प केली मला त्यांनी. कारण लग्न झालं तसं इकडलं खाणपान वेगळं, सगळं वेगळं. माझी भूक जायची नाही, त्यांची माझ्या ह्याने जायची नाही. कारण मला फुलके लागत होते, त्यांना चपाती लागत होती, मला बिना कुटाची भाजी लागत होती, यांना कुटाची भाजी. खूप काही प्रॉब्लेम्स होते, पण आता सगळं नीट झालं आहे. आता सगळं काही मी शिकले. आणि आता बघा जसं निघायला पाहिजे ही 15 दिवसाची साय आणि एवढं जास्त लोणी निघालेलं आहे. आणि हे पण बघा ताक. आता हा प्रश्न आहे की हे ताक पिण्यालायक असतं का, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही फेकता का ठेवता हे पण सांगायला विसरू नका. बाय.